नमस्कार. नारायणी रेसिपीज कोल्हापूरमध्ये मी आपलं स्वागत करते. आज मी तुम्हाला भरल्या वांग्याची भाजी दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे 4 वांगी घेतलेली आहेत. वांगी घेताना तुम्ही जर अशी छोटी स्मॉल साईज पाहून घेऊ शकता. कोणाला मोठी आवडत असेल तर मोठीही घेऊ शकता, पण लहान वांगी चवीला छान लागतात म्हणून मी इथे 4 लहान वांगी घेतलेली आहेत. हा वांग्यात घालण्यासाठी मी मसाला घेतलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी हळद घेतलेली आहे, जिरे घेतलेले आहेत, मोहरी घेतलेली आहे, भाजून वाळलेलं खोबरं घेतलेले आहे अर्धी वाटी, लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या घेतलेल्या आहेत, मीठ घेतलेलं आहे, शेंगदाण्याचा कूट 4 चमचे घेतलेला आहे, तीळ 3 चमचे घेतलेले आहेत, साखर 1 चमचा घेतलेली आहे, कोल्हापुरी तिखट 3 चमचे घेतलेले आहे आणि कोथिंबीर 1 छोटी वाटी. चला तर मग आता आपण पाहूयात कोल्हापूरची झणझणीत भरल्या वांग्याची रेसिपी. आता भरलं वांग बनवण्यासाठी ही वांगी अशी 4 भागामध्ये चिरून घ्यायची. हे पाहू शकता तुम्ही, मी अशी ही वांगी चिरून घेतलेली आहेत, कारण आपण जो काही मसाला बनवणार आहे तो आतमध्ये वांग्याच्या भरता यावा म्हणून. तुम्ही आता पाहू शकता मी तुम्हाला जो मगाशी मसाला दाखवला, ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये जिरे, तीळ, आलं, लसूण, कोथिंबीर आणि वाळलेलं भाजलेलं खोबरं हा त्याचा मसाला आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल ऍड करणार, अर्धा चमचा, 1 चमचा किंवा अर्धा चमचा तेल ऍड करायचं. आता ह्याच्यामध्ये मी ही चिरून घेतलेली कोथिंबीर ऍड करणार आहे. आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद ऍड करणार आहे. त्यानंतर ही 3 चमचे कोल्हापुरी तिखट ऍड करणार आहे. 1 टेबलस्पून मी इथं साखर घेतली होती ती सुद्धा ऍड करणार आहे. तुम्ही पाहू शकता इथं मी मीठ घेतलं होतं 1 चमचा, ते देखील मी याच्यात ऍड करते. आणि हा शेंगदाण्याचा बारीक भाजलेला शेंगदाण्याचा बारीक कूट आहे, हा मी 3 चमचे घेतला होता, तो पण मी त्याच्यामध्ये ऍड करते. आता हा सर्व मसाला आपल्या हातांनी मिक्स करून घ्यायचा. ह्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही वापरायचं. हा तुम्हाला असं तेल घातलेलं असतं त्या तेलामध्येच एकसारखा फिरवून मिक्स करून घ्यायचा. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट घालू शकता. हा आपला मसाला आता वांग्यामध्ये भरण्यासाठी रेडी झालेला आहे. आता तुम्ही पाहू शकता हे मी वांग 4 ठिकाणी चिरलं होतं, त्याच्यामध्ये हा मसाला आता भरणार आहे. त्याचे जेवढे आपण काप केलेले आहेत त्या सगळ्या कापामध्ये तो मसाला प्रॉपर गेला पाहिजे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं हा थोडासा मसाला घातल्यानंतर पडू नये म्हणून वांग थोडंसं प्रेस करून घ्यायचं. अशा पद्धतीने सगळी वांगी आपण मसाल्याने भरून घ्यायची. तुम्ही पाहू शकता आता सगळी वांगी मी अशा पद्धतीने भरून घेतलेली आहेत. हा मसाला थोडा आपला शिल्लक राहिलेला आहे आणि तो ठेवावा लागतो भरून घालण्यासाठी. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घालणार आहे. वांग्याला थोडंसं तेल जास्त वापरलं ना तर वांग खूप छान होतं. आता तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालून घेऊया आणि अर्धा चमचा जिरे घालून घेऊया. आता जिरे मोहरी तडतडलेली आहे, त्याच्यात मी छोटा कांदा घेतला होता तो ऍड. कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवा. कांदा आता आपला गुलाबी रंगावर परतून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते. अर्धा का घालते कारण आपण पहिल्यांदा वांग्याच्या मसाल्यामध्ये वापरलेली आहे म्हणून, आणि थोडंसं तिखट कलरसाठी मी भाजीच्या इथं वापरत आहे. आता ह्यानंतर आपण भरलेली वांगी घालून घेऊया. तुम्ही पाहू शकता वांगी घातल्यानंतर थोडीशी वांगी वरखाली करून घ्या.
अशा पद्धतीनं राहिलेला मसाला आता तुम्ही याच्यामध्ये घालून घ्या. तुम्ही पाहू शकता आता ही वांगी चांगली परतलेली आहेत. आता ह्याच्यामध्ये मी पाणी ऍड करून घेते. जवळजवळ 1 ते 1.5 ग्लास ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी घालून घ्या. याच्यामध्ये तुम्ही पाणी ऍड करून घ्या. स्टार्ट करू. आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावर झाकून आपण एक 10 ते 15 मिनिटं वांग्याला चांगलं शिजू देऊया. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आपण वांग पाहून घेऊया. अजून वांग आपलं शिजलेलं नाहीये, त्यामुळे पुन्हा एक 10 मिनिटं मी आता वांग्यावर परत झाकून ठेवणार. चला आपण 10 मिनिटांना पुन्हा वांग झाले का पाहूया. तर आपलं वांग आता तयार झालेलं आहे. आपण पाहू शकता. हे बघा कोल्हापुरी झणझणीत भरलं वांग कसं कट आलेलं आहे बघा त्याला. अशा पद्धतीनं हे तुम्ही बनवू शकता. आता हे खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. ही भरल्या वांग्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या नारायणी रेसिपीज कोल्हापूर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर